पाठवली. कुणी कुणी दरवाजा उघडायला तयार नाही. तू पोहू नको तू. आज तू रट्टेच खाणार आहे. कसं सोनं नाणं पाहिजे अधिक महिन्याले. लागली की नाही पैशाची लाईन बाबा, पोरीला आणा लागते ना अधिक महिन्याले. हो लागली लाईन. हा डॅनी आता डॅनीचं काय आहे बाबा म्हणतात. वहिनी तुम्ही टेन्शनच भलत्या घेता बा. मा गड्याला टेन्शन देता. नाराज बसून होता गडी तटसा. लढून राहिलता विचारा. काय तो म्हणे माझ्यानं मा पोरीला अधिक महिन्याला आणल्या जात नाही. टेन्शन घ्या नाही तर काय तर बापा, डॅनी आमच्याजवळ पैसा नसला बापा आणि ते पोरी नांदा लावून राहिली. अधिक महिन्याला येतो आई, बाबाले पाठवून ह्या रे अधिक महिन्याला येतो बापा म्हणून राहिली त्याले. वहिनी मग एवढं टेन्शन घ्यायला लागते का बा. मला सांगायला पाहिजे ना. मी आहे ना. मी करतो बाबा पोरीचा अधिक महिना. काय टेन्शन घेऊन राहिल्या तुम्ही. बाबा डॅनी तुम्ही म्हणता तेवढं सोपं आहे का बाबा अधिक महिना करणं. कपडे बरोबर बापा जवळ 5 ग्रॅमची अंगठी पाहिजे. सांगा आता काय करा. 5 ग्रॅमच्या अंगठीची काय नवं या वहिनी. तेवढी तर मी देतो पोरीले. काय विषय आहे का. जवळ मागीन ते देतो मी जवळ. तुम्ही नका टेन्शन घेऊ बा. गड्याला टेन्शन नका देऊ. पहिले सांगायला पाहिजे होतं मला तुम्ही ना असा विषय आहे म्हणून. काय फालतू फिरवलं गड्याला गावात. बापा तुम्ही तर लाख म्हणत असाल काही नवं आहे का, पण ते का सस्ती आहे का बापा. सोनं किती महाग आहे. वहिनी सस्त्या मागचा विचार तुम्ही ना करू. तुम्ही अधिक महिन्याची तयारी करा. लावा पोरीला फोन लावा. तुम्ही बोलावून घ्या पोरीले. अहो पोरीला फोन लावतो. आता खरंच सांगा माणसासारखे माणसं तुम्ही, आणि तुम्ही मले म्हणून राहिले की पोरीले फोन लावला तर जवळ राग नाही येणार काय. त्याच्यापेक्षा कसं शायने हाताने तुम्हीच फोन करा जवळले बोला. राहू द्या तुम्ही दोघंही जण राहू द्या. मीच लावतो फोन जवळ. लावतो. हॅलो, हा बोला कोण. हॅलो हा पाहुणे बा. ओळखलं नाही का. अरे मी पिंकीचा काका बोलून राहिलो. हा बोला काय ते. अरे काय बा. अरे अधिक महिन्यासाठी फोन केला बा मी. हा ते आमच्या वहिनी म्हणत पोरीला अधिक महिन्याला आणावं लागते. म्हटलं चला बा फोन लावा जवळ आले. मग उद्या या तुम्ही अधिक महिन्याले. याव कसं. हो ले तिचं आठवण राहिलीच नाही. अरे गाडी पाहिजे ना. बरं गाडी पाठवून देतो. 4 व्हीलर पाठवतो पाहुणे बा तुम्हाला. काय टेन्शन ना घेऊ तुम्ही. ठीक आहे येतो मग उद्या. पाठवा मग वेळेवर पाठवतो फक्त गाडी. हो पाहुणे बा काय टेन्शन घेऊ नका. पाठवतो वेळेवर पाठवतो गाडी. ठीक आहे हो. ठीक आहे चालेल. अरे गड्या तुला गाडीचा अगोपणा कोण सांगायला तर. अरे बा हे पहिलेच तर जड जाऊन राहिलं बाबा. का तुझ्यासारखी तुझ्या जोडून पैसे घ्यायला लागून राहिले अधिक महिना साजरा करायला. पण त्यातले त्यात ह्या आता गाडीची भर. आता तो गाडीवाला 2000 घेते 4000 घेते. काय टेन्शन घेऊन राहिला. पैसे द्यायला मी तयार आहो ना रे बा. तू नको टेन्शन घेऊ. तू आता लवकर कोण दिल्या घरी जाय. बानी गाडी सांगतो 4 व्हीलर सांग जवळ घेऊन ये उद्या. मग पाहून जुबूड खायचं. बापा डॅनी तर जवळ बापा आहेच तसा पुढे चालते ना. आणि तुम्ही तसंच बापा ऐकून राहिले त्या जवळच्या म्हटलं. तुम्ही फक्त म्हटलं आहे का बा तुम्ही. तुम्ही तुमचं डोकसंच लावू नका. आता पैसा खर्च करायला मी तयार आहे. तुम्ही गाडी सांगा घेऊन या जवळ आली. काही टेन्शन नाही घेऊ. भाऊ तू बी टेन्शन न घेऊ रे. बरं सांगतो त्या कोणतील्या पोराची गाडी. सांग काय ना जवळ कसा आपात करतो आता. कशी गाडी पाहिजे कसं घोडं पाहिजे कशी अंगठी पाहिजे. चला मग झोपा तुम्ही. येतो मग मी. हो काल जवळचा अधिक महिनाच काढतो ना. थांबा तुम्ही बरोबर. बजेटच बसवतो. हवला जवळ चड्डीत तर मग म्हणजा तुम्ही. त्यानं डबल कधी अधिक महिन्याचं नावच नाही काढलं पाहिजे. कसा गरीबाला तरा तिथे जवळ तर पाहतोच आता. अरे गड्या आता हा मोठ्या काल येऊन राहिला मामा घरी. मुंडी हलो काय आता याचं नक्की डबल पैसे मागायला आला भाऊ. हा याचा ना मुली द्यायला देत नाही रे बा. मी हा मेला फेला तो कुठून वसूल करू बाबा. काय खरं आहे बाबा याचं. कधी डंगर आहे कधी गचकीन सांगता येत नाही. काय पैसे डुबतील. मेल्यावर कोण देणार आहे. याचे पोरे तवल्या चुतीने दिले मागायला गेलो तो शिवल्यान देवल्या काय कामाच्यात बाबा. त्याले देतच नाही बाबा मी. काही लढवती पोडो हा. ते आता लढणारच आहे हा. अरे बा तुम्हाला सांगितलं ना मी तुम्हाला यादान पैसे देत नाही म्हणून. तुम्ही माझ्या घर लोक आले बा.
हा एकदा सांगितलं समजत नाही का राजा तुम्हाला बुडे बा काय रे त्या माणसा हा काय याचा धंदा मी बंद केला डोंगऱ्याला पैसे वाटीन मी तर कसं होईल मेले फेले तर कुठून वसूल करू मी तुझे पैसे घालणं मी तुझ्या गांडीत कोणाला पाहिजेत बियाजानं ह्याजानं पैसे तू हे सांगून राहिला 3 पैसे नाही तर याच्यानं पैसे देत नाही तुझ्या पैसे कोणाला न वय आहे सडेला मग काय आले तुम्ही हा तुझ्या पैसे मागायला नाही आलो मी तुझ्या पोरगा कुठे आहे तो पोरगा कुठे आहे मग पोऱ्याला मागते का हा पैसे याच्यानं मग पोराकडे नाही लावली फिल्डिंग त्याच्यानं काचा कुचा मा पोऱ्यानं जमा केला अशी याला देत अशी डंगरी नाही मा पोरगा नाही घरी काय म्हणतो मा पोरासोबत अरे काही नाही ते कसं जवळ बोले आणायला गाडी पाहिजे तुझ्या घरी गाडी आहे तर गाडी सांगायला आलो भाडं म्हटलं कसं आणायला झालो आपण गाडी घेऊन बरे डायरेक्ट गाडीवर कामाला खायचं 4 व्हीलरवर लोक तर आपली अधिक महिन्याची सोय नव्हती याचा पैसे पोहोच राहिले तर आपण गावून घे लागला 8 मिळेल इकला 8 एकर अरे मी एकर इको की 2 एकर इको तुला काय करायला लागते झिलप्या झाडा लागतात मामी पाहिजे तू नको मला शांतपणा शिकू त्या पोराचा नंबर दे फक्त मला खलास मध्ये काय करायला लागते अधिक महिना करतात ते साजरा अधिक महिना खलास तू नको शांतपणा शिकून तू काय शिकून राहिला मले त्या पोरा नंबर दे नाही तर त्याला बोलवून घे बाबा तूच फोन ला काही फोन लावायचं काम नाही आला तो आणि पाहिलं गड्या हा पुढा काय म्हणते काही नाही गड्या तू गाडी भाड्यानं पाहिजे होती आपल्याला असं जवायला पुरीला आणणार अधिक महिन्याले तर त्याच्या घरी तसं जातं का तू गाडी घेऊन जातो ना आपला का धंदा जाय मग काय पैसे गिसे न घेतात ना बाबा नगदच घे ना पैसे बस पोरगी घरी उतरले ना संध्याकाळी तुला पैसे देतो पैसे काय करता तुम्ही दोघंही बापले ग तुम्हाला असं वाटतं आम्ही फुकटच सांगतो तुम्हाला फुदारी नसते आपलं नगद काम आहे नगद बरोबर पैसे कुठून आणले बुड्याला अरे बुडबा आपण कसं 2000 रुपये लागतील बरं सांगतो अरे 2 नाही 2500 घे पैसे काय करता रे पैसे कोबडीने खातले गो तुम्ही दोघंही बापले गो पैसे तुटेला अरे वा तुम्ही जा बा मा पुरील घेऊन ये अधिक महिन्याला जा लवकर पटकनी झटकनी हो जातो बुडबा चाल मग येतो मी ये तू गाडी घेऊन तिकडे हा याची लोक निघून कचकटच पाहतात बुवा याला येईल असं वाटतं याच्यात पैसाच नाही अरे पैसा काय करता रे मा दोस्त डॅनी असल्यावर मला पैशाची काय कमी आहे हो ती मारला लेखान हात या ना डोंगरे लोक लेखाना मला याचा पैसे मागेन आता मोठा ठसन गाजून गेला मग पैसा काय करता म्हणते बुड्याचा काही दिवसात आला राजा हा बाबा आपण राजा असा अधिक महिन्याने आपल्या बहिणीचा जलवा नाही गेला हा बुड्याचा काही जलवा पुराला गाडी पाठवून डायरेक्ट जवायले आणायले बाबू आपण का वावर इकले काय या डोंगऱ्याने एकर इकला अशी म्हणून हा ठसन गाजून राहिला पण जाऊ दे आपल्याला काही घेऊन आपल्या ट्रिप्स मतलब हा बाबा आला मग मी जातो आणतो याचे बोरी हो आणा भाण्याला तू पद्धती सांगाल तुझं बा अजून येऊन नाही राहिला बा तो गाडी घेऊन काय बा कसं रे पत्ता घेतता देलता बा त्या लिहून त्या पाहुण्या घेऊन नंबर गिंबर देलता ना त्या भाण्याने नाही दुसरीकडे भलकुकडे जाईल अरे वा त्या भाण्याचा आता फोन आलता रे बा निघलो म्हणून तटून हो आलता ना फोन पोचला होता तो तटीचा नाश्ता पाणी केलं त्यानं तटी येऊन राहिला तो असं कधी सांगशील म्हणे तू कधी सांगशील येतात बा काय मग माया कसे हात पैसे करून राहिली ना कधी सोडतो जवळ आली तो कसा अधिक महिना कशी 5 ग्रॅमची अंगठी पाहिजे काढतो नाही याची अरे वहिनीच होती की नाही ताट गीट हा भला आणू वहिनीले ताट घेऊन बाई आता अधिक महिन्यात लिहून राहिलं जवळ स्वागत नाही करावं लागणार का आपल्याला हाव ना बा सांगितलं ना तिले पण ते बायाचं काम तुला माहिती आहे कसं झांबून असते लय थंड असतात बाया लटकनी पटकनी होतच नाही जायचं बसेल आहे ते काय करून राहिली काही ये ना अरे तो पाहुणा येईन का मग का पाहुणा आल्यावर येशील काय हो ना बाबा येऊन राहिले ना पायडेन ही असं आहे येऊनच राहिली म्हणते आली पाहुणे आली गडा वहिनी या लवकर आली गडा पाहुणे आली रे गडा आली रे राम राम पाहुणे बा राम राम वहिनी बोला ना रे पटकन बोला ना स्वागत करायला लागते ना पूजा काही करायला लागणार का जवळ अधिक महिन्याला जवळ गडा बेजा थांबली गडा मी बायको येऊनच नाही राहिली अहो ये ना आले ना पाहुणे आली ना पोरगी आली ना नातही आली आले वहिनी आल्या
ओवाळणं बा ओवाळणं पाहुण्याले ओवाळणं. हो ना हो, ते का सांगा लागते का मला वाटतो ना. या जावई बा पुढे या पुरी चला ना व्हा ना पुढे. कसं आहे पाहुणे बा आमचा घरी बिघरी उवा कसं नारायचं खांड भेटी पेढा गिडा तर काही नाही बा आरतीच्या ताटामध्ये. नाही नाही मामा चालते आपल्याला चालते चालते. या जावई बा स्वागत आहे तुमचं आमच्या घरी बापा. हो मामी. चला पाहुणे बा चला. हो मामा. बरं काय बुडे वा जवायचं पुरं जंगी स्वागत चालू आहे वा. उकडे मारला बुड्याने हात अलग तो बुडा येता ना पैसे बाय बा. लय सेवा करू राहिला बुड्याचं जवायची. म्हणजे काय जवळ सेवा झाली नाही पाहिजे का. तर जवळ हा जवळ असते बाबा. काय सांगा तुला तर तुझे लोक झाल्या समजून तुले. हा ना ते जाऊ द्या ते पहिले पैसे द्या आपले ट्रीपचे. कसं त्या बुड्याने सांगितलं की डॅनी आपल्याकडून घेतो म्हणून द्या पैसे द्या. बाबू मी काय गोदड्यावर वाकाय नाही टाकल्या की मी पोहून नाही चाललो ना. तरी शांतता ठेव देतो ना तुला पैसे. तसं की बा आता कसं पाहुणा सोडलाही नाही त्याचा तर द्या पैसे. बरं गावातलं काम आहे ना थांब ना जरा शांतता ठेवणं. नाही ते कसं काही विषय फोन घेऊन जायचा नाही आहे. पण ते कसं मला डिझेल टाका लागते ना. वाऱ्या नाही पोहत ना माझी गाडी म्हणून मागलं बा. कसं डिझेल काही नाही गाडीत म्हणून म्हटलं देऊन टाका पैसे. हो देतो तुले ये तू संध्याकी दे तुले बंदा हिशोब करतो तुझ्या. आता ये सोडून मी द्यायला लागेल ना घरलो. थोडे ट्रीप नाही घेशील तू आता. बरं बरं मग असं सांगा ना बा. संध्याकाळी बी जावं लागते काही वांधा नाही मग. मग संध्याकाळी द्यायचा पैसे. हा चाल मग ये तू. आता बसतो आम्ही पाहुण्या रावणे. मग ते पाहुण्याला कसं पाहुणचार घेऊन चार खाऊ घालायला लागेल ना. हो बाबा. चला ना आता पाहुण्याला चांगला पाहुणचार खाऊ घालतो पूर्ण गोया धोंडी मोंडी. मग पाहतो पाहुण्याचं कशी अंगठी येतं. खोलीत कोंडून नाही मारला तर मग म्हणतो तुम्ही आता पहिले पुढे आता कसा जलवायचा. पाहुणे बा प्रवास वगैरे याच्यात काही तकलीफ वगैरे काही आमचा ड्रायव्हर गाडीवाला काही म्हणे का काही. नाही नाही काही नाही व्यवस्थित झाला प्रवास चांगला झाला. पहिले कधी पंखा नाही का पंखा फॅन पाहिजे होता एक. म्हणजे कसं जास्त म्हणजे असं गरमासून राहिली इथं. अरे पाहुणे बा पंख्याची काय गोष्ट सांगा. पंख्याचं लय चार पडेला घरात. पण कसं आहे लाईटच नसते आमच्या गावात. मग काय लावून फायदा का काढून ठेवले ते. सांगा आता त्याने काय फेकते बा. माझी खायची सोय नाही बा. कंट्रोलच्या गवार जगून राहिलो आणि म्हणते चार पंखे आहेत घरात. सांगा कसंच काय करावं. बोला तर डॅनीनच बोला बापा त्याला जमते ते. पाहुणे बा कसं बा आम्हाला माफ करा तुम्ही. कसं आम्ही ना अधिक महिन्या शेवटा आणलो तुम्हाला. कसं काही नाही मामा तसा काही विषय नाही आहे. आपला काय झाला झाला अधिक महिना नाही झाला नाही झाला काही असा विषय नाही आपला. नाही नाही पाहुणे बुवा आता तरी तुम्ही लय नाही म्हणून राहिले तरी आणणं आमचं कर्तव्य आहे बुवा. नाही अधिक महिना लागू जाय ना. असा आता ज्या परंपरा लायला घातलेल्या त्या कराच लागतात मामा. असा विषय पण आपलं काही असं हे नसते. नाही आपल्या मनी माणशी नसतात असे काही सण दिवाळी दसरा अधिक महिना काही असं हे नसते. पण आता कसं लायला आहे ते लोक जातात. असं आहे ना तुम्ही ना आणला आम्हाला. तुझ्या बरोबर हा ना हा मास्तर आहे ना बरोबर आहे ना. यानं बरोबर म्हणजे याची बाजू बरोबर हे गुन्हा बरोबर पलटी मारली आहे ना आता. नाही पाहुणे बा आमचं कर्तव्य आहे हो बा. ते कर्तव्य आहे आमचं. करा ना जे घ्यायची तयारी करा. थांबणं जरा मग घेऊ ना. हा पाहुणे बा एवढ्या लवकर भूक लागली का तुम्हाला. नाही नाही भूक गीक तर लागली नाही. पण ते कसं आहे ते कसं हे म्हणे बा काही म्हणे ते आणलं आहे म्हणे तर ते देणार आहेत म्हणे. पण ते ज्याच्या जर बरं आहे म्हटलं दिलं तर कसं मग एक म्हणजे हे म्हणे तुमचं मन खुश होईल म्हणे अशी म्हणे बा माझी बायको तुमची पोरगी. पाहुणे बुवा आणेल आहे बापा आणेल आहे ना. तिकडल्या घरात ठेल आहे तिकडे जायला लागते आपल्याला. चाला बरं पाहुणे बुवा सारी व्यवस्था व्हायला जेवण खाऊन झाल्यावर मग काय पुढचा प्रोग्राम आपण करू ना. नाही हो बाबा मग काय आले बापा. आता जेवण घेऊन झालं की बाबा आताच करून घ्या. काही करायचं असेल द्यायचं असेल काही तर. नाही माय कसं म्हणणं होतं जेवण झाल्यावर पाहू. कोण जेवते रे बाबा तिथं पाणी नाही भेटून राहिलं सगळं डिंगर घर आहे म्हणते जेवण करा कोण खाईन बाबा ते. काय वापर सुद्धा आहे झाले काही जरा गिदळे मिदळे काही नाही काय म्हातारी बुड्डी रस्ता असा पिवला आहे ना हातानं मातानं सारं बॅक्टेरिया फॅक्टेरिया जेवण काय कराय एक तर वखारी मला
हे जेवणाचं मग पप्पा. अरे पाहुणे बा नाही म्हणून राहिले तुम्ही, काय जबरदस्ती करू राहिले जेवायची? मग पाहुणे जेवायचं काय आहे तर? हा पाहुणे बा, हा चला आपण जाऊ तिकडल्या घरात. हो नाही बा, तिकडल्या घरात नाही पाहुण्याने. हा हा चला पाहुणे बा. आई काकान काऊन दरवाजा लावला बाबा? आता पाहुण्याला गरमात बी होऊन राहिली, आता कसं स्वयंपाक बी अटीच करायला लागते. आता वाढून तिडून घ्यायला गेलं तर बापा अटी जागा आहे काय म्हणून बाबा तिकडल्या घरात नेलं. हा त्या काकानं आणतात ना ते अंगठी मागठी ते तीन तोटीचा काका तुझे. बरं बरं आई चाल ना मग आपण बी ताटे बसून काय करतं तर लोक जेवणाची तयारी करू आपण. हा हा चाल बापा. काय पाहुणे बा, काय वॉटर गेटरची सोय लावू काय? काही घेत असता का बा तुम्ही पिलू मिलू एखादं? नाही मामा, मी घेत नसतो. अरे काय पाहुणे बा, सरमून राहिले तुम्ही. मला सासरा समजूच नका, तुमचा मित्र समजा. आलेला आहे कसं सोया करेल मी, मला माहित आहे ना नोकरी लोक घेतात म्हणून. अच्छा तुम्ही कसं बा सासरा फासऱ्याला सासू मासून सांगा नका. कसं लाईट घेत असतो मी कधी मधी, चालते आपल्याला कुठे गेला आलं तर. पण देशी फेशी नाही बरं, गावरान फावरान चालत नाही मला. एवढ्या बापाचा. हा ना पाहुणे बापा, नोकरीवाल्या माणसाले आम्ही देशी पाजणार आहो का वा? इंग्लिशच आणलेलं आहे तुमच्यासाठी प्युअर. हो बरं ते जाऊ द्या, ते आता मग पाहू. ते आणखी द्या नको पटकन, आम्हाला जाऊ द्या. आपलं जेव्हा गिवायचे काही एवढं हे नाही आहे बरं. हा पाहुणे बा, तुम्हाला राजा जराशी लाजगीच आहे की ना जनाची मनाची गाई. काय बोलून राहिले? लाजगी काढून राहिले, मी लाजगी काढून राहिले का? काय तुमची लाज काढून यायचं काय तर? हे बेसरो माय तुम्ही तो बिनलाजे. तुम्हाला काहीच लाज नाही, अक्कल नाही आहे अक्कल. काय बोलून राहिले तुम्ही? हा कोणासोबत बोलून राहिले? तर भान आहे का तुम्हाला काही? हो मला भान आहे, या बेसरमासोबत बिनलाजासोबत बोलून राहिलो मी. आणि हा खरकोटा आमचा जवई आहे, नोकरीवर असणं का तू लाज वाटली पाहिजे. जवाय न तर सासऱ्याचा सासूचा झाक झाकला पाहिजे. तू तर सायच्या उघडं करतो रे, माणसाने भीक मागायला पाहिजे. आणि तर तू तर लाज आहे तुले बेसरमा? मला थांबलंच नाही, चाललो मी चाललो. कुठे चालला तू? कुठे चालला? दरवाजा घेतला मी लावू, तू नको टेन्शन घेऊ. तुले अटून कुठेच नाही जात आहे बेसरमा चाले. हे काय धंदे आहेत तुमचे? काय धंदे आहे? अरे तुन लेका मा मित्र या वयामध्ये त्याच्या डोळ्यात असं असं आणले, तुन लढवलं त्याले. बिचारा भनभन फिरला गावामध्ये. कोणी पैसे याजान मागेतो याजानं. तुला लाज वाटायला पाहिजे नोकरीवाला. तुन सासू सासऱ्याला सांभाळायला पाहिजे. गरीबात आपले सासू सासरे तर तुले लाज नाही लेका, लाज. अरे पण मी ना काल आणले. अधिक महिन्याची परंपरा पिढ्यान चालत आलेली आहे. सरायला अधिक महिना करायच लागते. पण मी काय चुकलं त्याच्यामध्ये? हो आम्हाला समजते अधिक महिना करा लागते म्हणून. पण अधिक महिना कसा असते? चोळी बांगडीचा अधिक महिना असते. सोनं घ्यायचा नसते, सोनं नाणं मागायचा भिकाऱ्यासारखा. तू तो भिकाऱ्याच्या पोरचा असल्या का नोकरीवर असून बी लाज वाटेल बाई तुले. बेसरमा तुम्ही शिल्लक बोलू नका. हा मा सासरा सासू मी पाहून घेईन काय आहे. काय करायचं आहे. तुम्ही काय सांगून राहिले शांतपणा? काय शिल्लक बोलू नका? अभि मी तर अजून काही बोललोच नाही. अजून तर तू काढलीच नाही मी खरडपट्टी. अजून मी रगेला बोलायले. तू काय सांगून राहिला रे? सडेल तोंड्या बिनलाज्या बेसरमा लेका. काय वाटते तुले? तुनच लेका चिल्लूवर पाण्यात जीव द्यायला पाहिजे. एवढा बेसरमास तू. खडखड्याले का नोकरीवर असणं तू. तुले अधिक महिन्यात 5 ग्रॅमची अंगठी पाहिजे. लाज वाटायला पाहिजे तुले. गरीब माणसानं काय जीव द्या का रे? हराम खोरा. त्यासाठी यक्कर इकडे काढायला मा दोस्तानं. लाज वाटायला पाहिजे. त्याला का भूमीन करत होता का? सायच्या भीक मागायला लाज होता त्याच्यानं काम नाही झालं त्यावेळे. तुम्ही शिल्लक बोलू नका. तुमचं नाव काय घेते नाही. तुले तसंच नाही समजत गड्या. अजूनही तू त्या गुरमीवर आहे. पाहतो तुल्यासाठी एकची धरतं का तू माई? हो डंगऱ्याचं कोण भाजून राहिला? कोण चबरून राहिलो? दाखवा लागते गड्या आता. ऐ बजरंग बोली. दरवाजा उघड. कोणी दरवाजा उघडायला तयार नाही. तू पोहू नको तू. आज तू रट्टेच खाणार आहे. कसं सोनं नाणं पाहिजे अधिक महिन्याले.
बरोबर अंगठी पाहिजे जर तुला थांब ना तू अंगठी देतो ना तुला थांब थांब म्हणले पाहिजे अंगठी पाहिजे म्हणले पाहिजे थांब ना थांब ना बाबा, अरे बाबा, अरे बाबा, अरे बाबा, अरे बाबा, अरे बाबा. चला मित्र गुरु बघा आपण आता उद्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे अधिक महिन्यात सोनं नाणं मागणारे जवळ अशी दणके मारा लागतात हो. पण ज्यांची परिस्थिती येईल त्यांना द्या बरं आपलं काही म्हणणं नाही. पण गरीब आले जवळ त्रास देऊ नये. त्रास दिला तर मग अशी दणके मारा जवळ आली असे जवळ